नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया मराठा मोर्चाच्या बातम्यांपासून. मनोज जरांगे पाटलांचा पायी मोर्चा लोणावळ्यातून नवी मुंबईच्या दिशेने रवाना. जरांगे पाटलांचा आज वाशीमध्ये मुक्काम. सरकारकडून मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न. सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा. मात्र विभागीय आयुक्त आणि जरांगे यांच्यातील बैठक निष्फळ. लाखो समर्थकांसह जरांगे पाटलांची मुंबईच्या दिशेने कूच. सरकारचं शिष्टमंडळ नव्हे तर अधिकारी भेटीसाठी आले होते म्हणून थांबलो होतो. जरांगे पाटलांची माहिती. बंद दाराआड चर्चा झाली नसल्याचंही वक्तव्य. शिष्टमंडळ नाही ते अधिकारी येते दादा, ते एक अधिकारी येतं, ते फक्त माहिती द्यायला आले. मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाइम वाचवायचा होता. म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता बोला. सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी रवाना. नवीन GR घेऊन शिष्टमंडळ रवाना. मुंबई पोलिसांची मनोज जरांगे पाटलांना नोटीस. आझाद मैदानाची क्षमता 5000 लोकांची. नोटिशीमधून जरांगे पाटलांना माहिती. हायकोर्टाच्या निर्देशानंतर नोटीस. जरांगेंची अधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ. मी चर्चेस तयार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्यास यावं. जरांगे पाटलांकडून स्पष्ट. आजपासून लोक वाढायला सुरुवात होईल. कुणी जाळपोळ उद्रेक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. सरकारकडून दडपण आणण्याचा प्रयत्न झाला तरी शांत रहा. मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन. आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर फार काय लक्ष ठेवायचं. जागेवर सगळ्यांना धरायचा, त्याला बोट लावायचं आणि पोलिसांच्या गाडीत घुसळून टाकायचं. अधिकारी जरांगेंच्या संपर्कात. कुणबी नोंदींसंदर्भात सूचना येत आहेत. मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या जेवणामध्ये औषध टाकलं जाऊ शकतं, त्यामुळे जरांगेंनी पंक्तीत जेवण करावं. प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना सल्ला. जणांमध्ये खायचं म्हटलं तेवढ्याच लहान याच्यामध्ये तर परगुलेक्स टाकले जाऊ शकतो, जुलाबाचं औषध दिलं जाऊ शकतं. तर ते होऊ नये म्हणून मी असं त्यांना सल्ला दिला की तुम्ही असं पंक्तीत जेवा, की पंक्तीत परगुलेक्स टाकणं शक्य होत नाही.